तुमचा जवळचा मित्र आणि माझा रक्ताच्या पलीकडचा भाऊ, माझा मोठा भाऊ संदीप भाऊ ताजने याचा वाढदिवस. कारण संदीप भाऊ माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे, पण मलाच कधी कधी त्याला हक्काने बोलावं लागतं. कारण कसं आहे, तुम्ही सगळ्यांनी आता सांगितलं की बाबा आम्हाला या पद्धतीने मदत होते, आम्हाला त्या पद्धतीने मदत होते. आता वहिनीचा कमीत कमी 10 वेळा फोन आलाय, आमच्या वाट्याला तुम्ही येणार आहेत की नाही. कारण हा माणूस ज्यावेळेस घरून निघतो त्यावेळेस हा घरच्यांचा राहतच नाही. ज्या वेळेला गाडी लेण्याद्रीच्या पायथ्याशी जाते त्यावेळेला त्याला कळतं की आपल्याला घरच्यांनी बोलवले. एवढं मित्रांसाठी, मित्र परिवारासाठी अतिशय एका मर्यादेच्या पलीकडे वाहून घेणारा हा आमचा अतिशय जवळचा मित्र. आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं मी लेण्याद्रीला पण सांगितलं होतं, पण आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लढायचं. आता आपल्याला संदीप भाऊला तुम्हाला नगरसेवक करायचे, पण माझं म्हणणे नगराध्यक्ष करायचे. कारण हा माणूस जितका वेळ देतो जुन्नर शहरामध्ये सोपं नाही हो. आज आपण पाहिलं विधानसभेची इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनला येतात जातात, लोकसभेची इलेक्शन आली इलेक्शनला येतात जातात, पण हा कंटिन्यू लोकांमध्ये जेव्हा भाव तेव्हा याच्यासोबत इकडे गेलेलो आहे, याला हा प्रॉब्लेम आहे त्याला तो प्रॉब्लेम आहे, हा कंटिन्यू जुन्नर शहरामध्ये आहे आणि कुणाच्या ना कुणाच्या समस्येचं निराकरण करत असतो. याचा तो अधिकार आहे, याचा तो स्वभाव नाही पण त्याचा तो अधिकार आहे. कारण त्याच्या स्वभावाने जर पाहिलं तर त्याला राजा हरिश्चंद्र ही पदवी द्यावी लागेल. त्याच्यामुळं आणि राजा हरिश्चंद्राचे हात संदीप भाऊ रिकामे होते, त्याच्यामुळे हरिश्चंद्र म्हणून काय राहू नका. ही लोक, ही जी तरुण पिढी तुमच्या पाठीमागे आहेत, आता मला नाही वाटत की तुम्हाला नगराध्यक्ष केल्याशिवाय स्वस्त बसेल. काळजी करू नका. हा सगळा मित्र परिवार आणि अशा ज्येष्ठांची साथ जर तुम्हाला असेल तर जेव्हा एकदा म्हणेल संदीप भाऊला संधी दिलीच पाहिजे. आणि आमच्या सारख्या तालुक्यातल्या बाहेरच्या मित्र परिवाराची साथ तुम्हाला आहेच. त्याच्यामुळं युवा सेना जुन्नर तालुक्यात काय करू शकते हे श्याम भाऊनी पाहिले. त्याच्यामुळे काळजी करू नका. जुन्नर तालुक्यातला सगळा मित्र परिवार, तुमचा वैयक्तिक मित्र परिवार आणि आपली संघटना मजबूत तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. हीच काय तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला निरोगी असं आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.